नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। महानगरपालिकेच्या निवडणुकीला सकाळी 7:30 वाजता आज मतदानाला सुरुवात झाली। 7:30 ते साधारणपणे 10:30 पर्यंत ज्येष्ठ नागरिकांनी फेऱ्याला जाता जाता मतदान करण्याचा संकल्प केला होता आणि तो त्यांनी पूर्णत्वास नेला। पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ, चंद्रकांतदादा पाटील, नीलम गोरे यांनी मतदान केलं त्या बाबतीतले पुणे वृत्तदर्शनने टिपलेली ही चित्र। नाही, मला वाटतं की गेले 15-20 दिवस जे काही प्रचाराची रणधुमाळी होती ती संपली। आज प्रत्यक्षात मतदानाचा दिवस आला आणि मी माझ्या कुटुंबासहित या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलाय। मला विश्वास आहे की मागच्या सगळ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जे काही काम आम्ही मंडळी करू शकलो, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात, देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये महापालिकेत 5 वर्ष जे काही आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलंय, त्यानंतर 2017 ते 22 पर्यंत आम्ही काम केलं आणि त्यानंतर 24ला विधानसभा लोकसभेच्या निवडणुकाही झाल्या आणि मला असं वाटतं की पुणेकरांनी त्यामुळेच पुन्हा एकदा काम करायची संधी आम्हाला विधानसभेत आणि लोकसभेत दिली। आजही मला तोच विश्वास आहे की जे काही काम पुणेकरांनी पाहिलंय त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीवरती, नेतृत्वावरती विश्वास व्यक्त करून आज पुन्हा पुणेकरांचं पूर्ण समर्थन आमच्या सोबत राहील हा मला विश्वास वाटतो। आणि म्हणून आज खरं तर पुणेकरांना सुद्धा मी आज हे आवाहन करेन की जास्तीत जास्त लोकांनी, नागरिकांनी घराच्या बाहेर पडून आपला संविधानाने दिलेला जो आपल्याला अधिकार आहे तो या ठिकाणी आपण बजावला पाहिजे आणि सर्वांनी मतदान केलं पाहिजे। या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असाच सामना पाहायला मिळाला होता, एकमेकांवरती टीका सुद्धा करण्यात आली। नाही, मला असं वाटतं मी कधीच वैयक्तिक बोललो नाही, परंतु काही समोरनं आल्यानंतर बोलावं लागतं आणि मला असं वाटतं की शेवटी पुणेकर हे खूप विचार करून मतदान करतात। पुणेकर हे सुज्ञ आहेत, पुणेकर हे जाणकार आहेत आणि म्हणून कुठल्याही टीका टिप्पणी खालच्या स्तरावरती जाऊन काही ठिकाणी झाल्या, सोशल मीडिया राष्ट्रवादीवाल्यांचे, पार्टीच्या आणि पालकमंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमनं नको त्या स्तरावरती खाली जाऊन या निवडणुकीमध्ये प्रचार केला। सामदाम दंडभेद सगळं जसं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या सगळ्याचाच वापर झाला। मला वाटतं पुणेकर त्याला आज मतपेटीतून या सगळ्या प्रकारांना नक्कीच उत्तर देतील। खूप प्रसन्न आणि छान वाटते, कारण पहिल्यांदाच मला मॉडेल कॉलनीमध्ये धनुष्य बाणावर मतदान करायची संधी मिळाली। तर मतदान गुप्त असतं, आता माझं मतदान तर जगजाहीर आहे। तर मला आपल्याला सांगायचं आहे की व्यवस्था चांगली आहे, परंतु सिनियर सिटीजनना पायऱ्यावरून आणण्यासाठी जेवढी व्यवस्थित व्यवस्था पाहिजे तेवढी नाही आहे। पण आतमध्ये गेल्यावर प्रत्येक ठिकाणी ज्या पायऱ्या होत्या आधी विद्याभवन शाळेमध्ये त्याच्यापेक्षा व्यवस्था चांगली आहे। परंतु झालंय काय की मतदार यादीमधले जे जुने मतदार होते, म्हणजे जे वयाने जास्त झालेत उलटे, त्यांना इकडे केलेलं आहे शिफ्ट आणि बाकीचे जे मतदार आहेत ते तिकडे आहेत। तर प्रत्येक ठिकाणी पायऱ्या या शाळांमध्ये असतातच की ज्या चढताना सिनियर सिटीजनना त्रास होतो, रांगेत उभं राहायला सुद्धा रांगेत फार अपुरी जागा आहे। पण ठीक आहे, शेवटी मतदानाच्या अधिकारासाठी आपण हे सगळं स्वीकारत असतो। सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मतदान चाललेलं असताना काल फार अशांत वातावरण होतं, परंतु त्याच्यामुळे मतदान आहे आणि निवडणूक आहे याची जाणीव मतदारांपर्यंत झालेली आहे आणि ज्या प्रकारने काही गैरमार्गांचा उपयोग होतोय तर त्याचा कुठलाही दबाव मतदार न घेता निर्भयपणाने मतदान करतील अशी मला खात्री वाटते। पुणे शहराच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी काही वॉर्डांमध्ये जाऊन आले मी, प्रत्येक ठिकाणी उत्साहाचं वातावरण आहे। काही ठिकाणी मोबाईल आत नेत असताना दुजाभाव केला जातोय अशी तक्रार पण माझ्याकडे आलेली आहे। यात राणीच्या पोटी राजकुमार जन्माला येणार नाही, मतपेटीतून आणि नव्याने ईव्हीएम मधून राजकुमार राजा जन्माला येणार। हा राजा जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग आहे, त्याचा खूप आनंद होतो। लोकप्रतिनिधी निवडल्यानंतर आपला एक मत आहे।